ते सगळे बोर्डिंग त्यांचे जप्त करावेत आधी। कोणी म्हणतात ते AP अनंतराव या नावाने आले, AP अनंतराव, कोणी म्हणतात A पवार या नावाने आले, सातत्यानं वेश पालटून आले, दाढी मिशा लावल्या होत्या, मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं ते स्वतःच सांगतायत। या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे। अनेक कलावंत या महाराष्ट्राने रंगभूमीला दिले। विष्णुदास भावे यांनी 1842-44 साली रंगभूमीची स्थापना केली। त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहेत। प्रश्न तो नाही आहे, प्रश्न तो नसून विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे, ढिली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत। याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात, नाव बदलून वेश पालटून। दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही, किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती ह्यांचे, हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केला आहे का अनेकदा? दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील यांनासुद्धा ही मुभायती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबईत दिल्लीमध्ये? हे अनेक प्रश्न आहेत। याच्यातून अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा मिळालेली आहे। हे जे सांगतायत, माझ्या माहितीप्रमाणे एकदा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की ते सुद्धा वेश पालटून, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते। माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून, तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत। त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। ते मौलवी बनून गेले होते दिल्लीमध्ये, मौलवी त्यांना शोभतं ते, जरी ते धर्मवीर वगैरे चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली असली आणि आनंद दिघे यांचे ते शिष्य वगैरे म्हणवत असले तरी अनेकदा दिल्लीत ते मौलवीच्या वेशात आले, मौलवीच्या, आय रिपीट, आणि अमित शहाना भेटले नाव बदलून। अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही, दोन्ही। एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही, खोटं। याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत। एक नवीन विषय आहे, त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत। पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर। या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा दिलेली आहे। सर, या सगळ्या संदर्भात तुम्ही पार्लमेंटमध्ये काय आवाज उठवणार आहात का? हा सगळा मुद्दा तुम्ही त्यांच्याकडे मांडणार आहात? आम्ही महाराष्ट्रातले काही प्रमुख लोक याच्यावर चर्चा करणार आहोत। आमच्यासाठी अत्यंत गंभीर हा विषय आहे। प्रश्न अजित पवारांचा किंवा अमित शहांचा नाही आहे। या देशामध्ये चीन का घुसला आहे, काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसत आहेत, हे अमित शहा, एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे, ही तालीम त्यांनी दाखवून दिलेली आहे। तर आपण पाहिलं, राष्ट्रीय सुरक्षेच्या या ठिकाणी फसवणूक झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। अजितदादा आणि शिंदेंनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वेश बदलून दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचं या ठिकाणी संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांना अटक करण्याची, गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी राऊतांनी केली आहे।